नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण सध्या बरीच मंडळी नैसर्गिक शेती करताय, काही मंडळी सेंद्रिय शेती करताय, काही एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करून शेती करतो। तर या सर्व गोष्टी करताना शेती करताना आपल्याला बऱ्याच वेळा सेंद्रिय खतं टाकावी असं शिफारस केली जाते, सांगितलंही जाते। सेंद्रिय खतांचे फायदे तुम्हा सगळ्यांना माहितीच आहेत। तरीही या सेंद्रिय खतांचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्या शेतीमध्ये आहे। या सेंद्रिय खतांमुळे आपल्या जमिनीचे जैविक, रासायनिक, भौतिक गुणधर्म सुधारतात। तसंच ही सेंद्रिय खतं आपल्या पिकांना त्यांना पाहिजे त्या स्वरूपात पिकांना पाहिजे असलेली अन्नद्रव्ये उपलब्ध करून देतात। मग ही सेंद्रिय खतं जर आपल्याला शेतामध्ये घालायची आहे तर ही बाहेर बाजारामधून जर आणायची म्हटलं तर त्यांना फार खर्च येतो। कारण की सेंद्रिय खतं ही भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये घालावी लागतात आणि ही जर बाहेरून घ्यायची म्हटलं तर खर्च पण अधिक येणार आणि तेवढी सेंद्रिय खतं आपल्या शेतापर्यंत वाहतुकीसाठी सुद्धा खूप खर्च येतो। मग अशा वेळी आपल्याकडे फार चांगला पर्याय असतो आणि तो म्हणजे आपल्याकडे उपलब्ध संसाधनांचा वापर करून आपल्या घरच्या घरी कमीत कमी खर्चात जी सेंद्रिय खतं आपल्याकडे जी जनावर उपलब्ध असतील त्यांचं शेण, त्यांचं गोमूत्र या सर्व गोष्टी वापरून, तसेच आपल्या शेतावर जी काही काडी कचरा असतो, काही पिकांचे अवशेष असतात, तर हे सर्व वापरून आपण ही खतं घरच्या घरी कमी खर्चामध्ये तयार करू शकतो। आता ही जर घरच्या घरी तयार केली गेली तर आपला जो अधिकचा खर्च असतो तो अधिकचा खर्च आपण यामध्ये बचत करू शकतो। ही जी सेंद्रिय खतं आहेत, ही सेंद्रिय खतं आपल्या जमिनीला पोषक तर होतीलच होतील, परंतु आपल्या पिकांचं भरण पोषण सुद्धा या खतांमधून चांगलं होईल। सर्व प्रकारची अन्नद्रव्ये, मग ती मुख्य असो, दुय्यम असो किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असो, ही सर्व अन्नद्रव्ये आपल्या पिकांना या सेंद्रिय खतांमधून उपलब्ध होत असतात। तर ही सेंद्रिय खतं आपण जी कमी खर्चामध्ये घरच्या घरी करू शकतो अशी कोणती? तर आता जे तुम्हाला मी सांगणार आहे हे सगळे खतं तुम्ही तुमच्या घरी तुमच्या सोयीनुसार तुमच्याकडे उपलब्ध जनावरांच्या संख्येनुसार तयार करू शकता। त्यातील काही तुम्ही घरच्या तुमच्या परसामध्ये म्हणा, तुमच्या बाहेर गच्चीवर म्हणा, तुमच्या अंगणात सुद्धा तयार करू शकाल। आता त्यातलं जर पहिलं घेतलं तर पहिलं आहे हे घनजीवामृत। तर हे घनजीवामृत काय असते तर आपल्याकडे जी गाय असेल तर त्या गाईचं शेण 100 किलो घ्यायचं, त्यामध्ये गोमूत्र घ्यायचं, त्यामध्ये 1 किलो बेसन घ्यायचं, त्यामध्ये थोडीशी झाडाखालची माती घ्यायची आणि 1 किलो गूळ घ्यायचा आणि हे शेण, गोमूत्र, गूळ आणि बेसन प्लस झाडाखालची माती असं मिश्रण करून आपण त्याला 48 तास आपल्याकडे ढीग मारून ठेवायचं। त्याच्यावर ओले पोते थोडंसं ओलसरपणा असावा म्हणून झाकून घ्यायचं। 48 तासानंतर आपण तो ढीग हलकासा मोकळा करायचा, त्याला सावलीत वाळवायचं आणि नंतर आपल्याला पाहिजे तेवढे दिवस आपण त्याला साठवून ठेवू शकतो। हे जे घनजीवामृत आहे हे घनजीवामृत तुम्ही तुमच्या पिकांनाही देऊ शकता। तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये जर 1 मुठभर घनजीवामृत घातलं तरी तुमच्या कुंडीमधली झाडं सुद्धा खूप चांगली वाढतात। तर हे
जे शेण आहे, जे गोमूत्र आहे, हे आपल्या घरच्या घरी उपलब्ध असतं आणि फार काही कठीण नाही ते तयार करायला. बेसनसुद्धा आपल्या घरात असतेच. फक्त त्याच्यामध्ये भुईमुगाचं आणि सोयाबीनचं बेसन वापरायचं नाही, बाकी कुठलंही बेसन तुम्ही त्यामध्ये वापरू शकता. गूळसुद्धा तुम्ही चांगलाच गूळ पाहिजे असं नाही, काळा गूळसुद्धा तुम्ही त्यासाठी वापरू शकता. आता दुसरा प्रकार म्हटलं तर व्हर्मी वॉश आहे. आपण जे गांडूळ खत तयार करतो त्याचाच प्रकार आहे, परंतु हा व्हर्मी वॉश आपण आपल्या घरच्या घरी तयार करू शकतो. त्याला काय लागतं तर 2 आपल्या घरात उपलब्ध असलेले जुने माठ, 2 माठ घ्यायचे जुने, त्यातील त्या माठांना खालून छोटासा छिद्र पाडायचा आणि त्याच्यामध्ये एक सुतडी किंवा आपल्याकडे फाटक्या कपड्याची चिंधी असेल ती टाकायची. त्यामध्ये काय टाकायचं नंतर पहिला जो माठ आहे त्या माठामध्ये खाली थोडीशी जाड रेती आहे, खळंग ज्याला म्हटलं जातं, ती जाड रेती किंवा बारीक विटाचे तुकडे टाकायचे. त्याच्यावर नंतर त्याच्यामध्ये तुमचा जो माठ असेल, आता कधी काय असते 5 लिटरचाही असतो, कधी 10 लिटरचाही असतो, कधी 20 लिटरचाही असतो, आपल्या घरात जो उपलब्ध असेल त्यानुसार. तर त्याच्यामध्ये आपण आपल्याकडे जे अर्धवट कुजलेलं शेणखत असते ते भरायचं आणि त्यावर आपल्याकडे जे काही 1000, 100, 500, 1000 जे गांडूळ उपलब्ध होतील ते गांडूळ आपल्या माठाच्या क्षमतेनुसार त्यामध्ये टाकायचे. एक 10 दिवस झाले की ते गांडूळ तिथे त्या माठामध्ये वाढतात आणि 10 दिवस झाले की त्याच्यामध्ये वरच्या माठामध्ये पाणी घालायचं. यामुळे काय होईल की त्या माठामध्ये आपण पाणी घातल्यानंतर ते पाणी त्या गांडुळांना स्पर्श करून त्या शेणखतामध्ये झालेलं जे गांडूळ खत आहे त्याला स्पर्श करून ते खालच्या माठात येईल आणि खालच्या माठातून तुम्ही जे व्हर्मी वॉश तयार करायसाठी जे काही भांडं ठेवलं असेल त्याच्यामध्ये गोळा होईल. जर तुम्ही वर 1 लिटर टाकलं तर तुम्हाला साधारणतः 700, 800, 900 ml पर्यंत व्हर्मी वॉश मिळेल. हे व्हर्मी वॉश जे असते हे पिवळ्या रंगाचं असते. हे जे व्हर्मी वॉश तयार होते हे असं पिवळ्या रंगाचं असते आणि हे व्हर्मी वॉश तुम्ही तुमच्या पिकाला, तुमच्या झाडांना देऊ शकता. तुम्ही इव्हन हे फवारणीसाठी सुद्धा वापरू शकता. हे जे व्हर्मी वॉश आहे, ह्या व्हर्मी वॉशमध्ये वेगवेगळी जी सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत, दुय्यम अन्नद्रव्ये आहेत, प्रमुख अन्नद्रव्ये यामध्ये उपलब्ध असतात आणि त्यामुळे तुमच्या जमिनीला आणि तुमच्या पिकाला फार चांगला याच्यामुळे फायदा होतो. तिसरं घरच्या घरी तयार करता येणारं खत म्हणाल तर ते आहे गांडूळ खत. आज आपण बघतो की आपण आपल्या गावामध्ये जर जनावरं असली, आपल्या घरात जनावरं असली तर आपण ते जे उरलेला काडी कचरा आहे, उरलेला जो चारा आहे, तणस म्हणा, गव्हांडा म्हणा, तो शेण, हे सगळं आपण गावाच्या बाहेर उकिरड्यावर नेऊन फेकतो. आज ज्या नवीन मुली आहेत त्यांना ते लाजिरवाणं वाटतं की ते डोक्यावर तेवढं शेणाचं टोपलं घेऊन गावाच्या बाहेर नेऊन फेकायला कोणी तयार होत नाही. पण जर हेच गांडूळ खताचं युनिट जर आपल्या घरीच असलं तर कोणीही त्यामध्ये, कोणालाही काही त्याच्यामध्ये वाटणार नाही आणि ते लोक यामध्ये किंवा ज्या मुली आहेत किंवा ज्या घरच्या महिला आहेत त्यांना पण असं बऱ्याच वेळा काय होतं की ते शेण गोमूत्र घेऊन जाताना अंगावर सुद्धा त्यांच्या पडतं तर ते त्यांना बरोबर वाटत नाही, स्वच्छतासुद्धा जाणवत नाही. तर अशा वेळी आपण आपल्या घरीच, आपल्या मागच्या वाडीमध्ये म्हणा, आपल्या परसामध्ये म्हणा, तिथे आपण एक छोटंसं गांडूळ खताचं युनिट तयार करू शकतो. गांडूळ खताच्या युनिटसाठी फार काही खर्च नाही. त्याच्यासाठी फक्त गांडुळांना सावली पाहिजे असते आणि त्यातून त्याच्यावर खूप जोराचा पाऊस पडून ते गांडूळ इकडे तिकडे जाऊ नये म्हणून एक थोडंसं वरून छप्पर असलं फार जास्त चांगलं. बाकी हंगामामध्ये तर आपण झाडाच्या सावलीमध्ये सुद्धा करू शकतो. कमी प्रमाणात असेल तर आपण आपल्या गाईच्या गोठ्यामध्येही एखाद्या कडेला करू शकतो, आपल्या वाडीमध्ये सुद्धा करू शकतो. तर असं जिथे थोडीशी सावलीची जागा असेल अशा ठिकाणी आपण ढीग पद्धतीनेही करू शकतो किंवा आपण वाफा करूनही हे गांडूळ खत करू शकतो. आता या गांडूळ खत करताना काय तर आपल्याला ज्या पद्धतीने, त्याच्यामध्ये खूप पद्धती आहे. कुंडीत करता येतं, कुठल्या डब्यात करता येतं, आपल्या वाफा करून करता येतं, छोटासा ढीग करूनही करता येतं. तुमच्या सोयीने, तुम्हाला जो खर्च कमी वाटेल त्या सोयीने करा. त्याचे साईज आहेत वेगवेगळे, परंतु तुमच्याकडे जी जागा उपलब्ध आहे त्यानुसार तुम्ही करा. त्याची लांबी किती ठेवायची तुमच्या जागेनुसार ठरवा. त्याची रुंदी, त्याची जी उंची आहे साधारणतः 30 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल नसायला पाहिजे तो वाफा. तर त्यामध्ये काय करायचं की
आपल्याकडे जे काही काडी कचरा असतो तो बुडाला टाकायचा. नंतर त्यावर आपण जो आपल्याकडे शेण असतो, जुना शेण पाहिजे, त्याच्यासाठी साधारणतः 1 आठवडा जुना शेण पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे जे काही काडी कचरा वगैरे धसकटं आहे किंवा काही अवशेष आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं. आपल्या जनावरांनी चारून खाऊन उरलेला जो चारा असतो तो सुद्धा आपण त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो. तो चांगला मिक्स करायचा, म्हणजे असा चांगला गिला झाला पाहिजे तो. आणि आपण जशा गोवऱ्या करतो आणि शेण थोडंसं हे करतो त्यानुसार करायचं आणि ते शेण त्या खाली टाकलेल्या थरावर टाकायचं. त्याच्यावर अर्धवट कुजलेलं शेणखतसुद्धा आपण टाकू शकतो आणि नंतर त्यामध्ये थोडेफार गांडूळ टाकायचे. गांडूळ जर तुम्हाला नाही मिळाले तर आपण ताजं गांडूळ खतही टाकू शकतो. तुम्ही 1-2 किलो जर गांडूळ खत टाकलं, ओलं गांडूळ खत, तर त्याच्यामध्ये गांडुळाचे छोटे पिल्ले असतात, त्याच्यामध्ये छोटे अंडे पण असतात आणि गांडूळ पण असतात. म्हणजे तुम्हाला फार खर्च करायची गरज नाही. गांडूळ जर तुम्हाला मिळाले, आयशेनिया फिटिडा नावाची जी जात आहे, ही आयशेनिया फिटिडा नावाची जात वरच्या थरात काम करते. युड्रेलेस युजेनिया ही जात वरच्या थरात काम करते. तर ह्या गांडुळाच्या जाती तुम्ही त्याच्यामध्ये टाकल्या तर त्या गांडुळांच्या पासून तिथं छान प्रकारचं गांडूळ खत तयार होईल. हे सगळं भरल्यानंतर आपण त्याच्यावर ओले पोते किंवा ओले पोते जर तुमच्याकडे नसतील, तणस असेल, काडी कचरा असेल, जोही काही असेल तो त्याच्यावर झाकून द्या आणि त्याला जे काही हवामान असते त्याच्यानुसार त्याच्यावर पाणी शिंपडत जायचं. सकाळी उन्हाळ्याचे दिवस असतील तर सकाळी आणि संध्याकाळी त्याच्यावर पाण्याचा सडा मारायचा. हिवाळ्याचे दिवस असतील तर एकदाच पाणी मारायचं. पावसाळ्यामध्येही गरजेनुसार आपण त्याला पाणी मारायचं. त्यामुळे तुमच्या घरच्या घरी एक 90 दिवसामध्ये छान प्रकारचं गांडूळ खत तयार होतं. हे जे गांडूळ खत तयार होतं, ह्या गांडूळ खतामध्ये शेणखतापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणामध्ये ही अन्नद्रव्ये उपलब्ध असतात. तर हे एक गांडूळ खत तुम्ही तुमच्या घरच्या घरी तयार करा. तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये वापरू शकता किंवा तुम्ही त्याची विक्रीसुद्धा करू शकता. जेव्हा गांडूळ खत तयार होतं तेव्हा ते चहापत्तीसारखं दिसतं आणि वर तुम्हाला ओळखूच येतं. तुम्ही जर वरून थोडासा थर काढून पाहिला तर ते असं चहापत्तीसारखं दिसतं, ओलसर दिसतं, दाणेदार दिसतं. तर असं तयार झालं की नंतर त्याला चाळणीनं चाळून घ्यायचं आणि उरले त्याच्यामधून चाळणी जेव्हा करणार तेव्हा त्यामध्ये तुम्हाला गांडूळ पण सापडतील. तर ते गांडूळ परत वाफ्यामध्ये नेऊन भरायचे, परत त्याच्यामध्ये आपलं गांडूळ खत तयार करणं सुरू करायचं. यासाठी फार काही तुम्हाला खर्च येणार नाही. तर हे गांडूळ खत फारच चांगलं फायदेशीर आढळून आलेलं आहे, घरच्या घरी तयार होऊ शकते. फक्त या गांडुळांना खाणाऱ्या या कोंबड्या आहे, कोंबड्या, साप किंवा पाल वगैरे असते किंवा बेडूक असतात, तर यांच्यापासून थोडंसं सुरक्षित करायचं. नाहीतर आपल्या घरात ज्या आपण परसबागेत कोंबड्या पाळतो त्याच कोंबड्या जाऊन आपल्या गांडूळ खतामधल्या गांडूळ खाऊन घेतात. ती एक तुम्ही त्या काळजी यामध्ये घ्यायची. तुम्हाला घरच्या घरी छान प्रकारचं गांडूळ खत तयार करता येईल. आता त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा आणि फार स्वस्तमध्ये करण्यासारखा जो खत आहे आणि तो आहे ॲझोला. ॲझोलाला पण फार खर्च येत नाही. हा जो ॲझोला असतो ही वनस्पती आहे, पाण्यावर तरंगणारी ही वनस्पती आहे आणि या वनस्पतीमध्ये निसर्गाचा पहा याच्यामध्ये एक हे आहे की या ॲझोला वनस्पतीच्या पानामध्ये आतमध्ये निळं हिरवं शेवाळ नावाची शेवाळ असते. ही जी शेवाळ आहे ही शेवाळ वातावरणातला नत्र या ॲझोलाला देते. वातावरणातला नत्र शोषून घेऊन ॲझोलाला देते. म्हणजे वातावरणातला नत्र या ॲझोलामध्ये जमा होतो आणि जेव्हा हा ॲझोला आपण शेतात टाकतो तेव्हा हा जमा झालेला नत्र आपल्या शेतात जातो. याला फार काहीच लागत नाही. जर तुमच्याकडे एखादं डबकं असेल विहिरीच्या बाजूला किंवा घरामध्ये आजूबाजूला कुठे डबकं असेल छोटंसं किंवा एखादी तुमच्याकडे एक धानाची वगैरे बांधी असेल ज्याच्यामध्ये तुम्ही एक वीतभर पाणी थांबवून ठेवू शकता, असा एक डबकं म्हणा किंवा टाकं म्हणा असं तुमच्याकडे पाहिजे. किंवा जर तेही नसेल तर आपण एखादी ताडपत्री घ्यायची, त्या ताडपत्रीच्या चारही बाजूंना विटा लावायच्या. 2-2 विटा जर लावल्या तर एक वीतभर त्याची उंची होते आणि त्या विटा लावल्यानंतर मध्ये जो टाका तयार होईल त्याच्यामध्ये साधारणतः एक 5 ते 10 किलो तुमच्याकडे जसा साईज असेल त्यानुसार एक 5 ते 10 किलो माती टाकायची चांगली गाळलेली.
त्याच्यामध्ये काटे बिटे नसावेत, जेणेकरून तुमची ताडपत्री फाटणार नाही. आणि ती माती टाकल्यानंतर त्याच्यात थोडीशी एक 2-3 किलोची आपली शेणाची स्लरी, शेणाचा जो काला म्हणतो आपण, ते करून टाकायचं. त्याच्यामध्ये थोडासा 50 ग्रामपर्यंत साधारणतः सिंगल सुपरफॉस्फेट टाकायचा आणि हे सगळं मिसळून घ्यायचं व्यवस्थित आणि त्या पाण्यामध्ये हे ॲझोलाचं कल्चर टाकायचं. हा जो ॲझोला आहे हा कृषी विज्ञान केंद्रांमध्ये, बऱ्याच शैक्षणिक संस्थांमध्ये हा उपलब्ध आहे. तर हा ॲझोला तुम्ही त्याच्यामध्ये हे कल्चर, हे जे दिसतं हेच कल्चर आहे, हेच बियाणं म्हणून आपल्याला टाकायचं आहे. तर हे टाकल्यानंतर एक 8 दिवसामध्ये हा ॲझोला चांगला वाढतो आणि हा वाढल्यानंतर मग आपल्याला जर मुख्य शेतात टाकायचं आहे तर आपण त्याला मुख्य शेतात टाकू शकतो. आपल्याला जर त्याच्यामध्ये गाडायचं आहे तर गाडू शकतो. जर धानाचे शेतकरी असतील तर त्यांनी ते रोवण्याच्या आधीही याला तयार करून शेतात गाडू शकतात. जर ते त्यांना जमलं नाही तर एखाद्या टाक्यामध्ये बनवून रोवणं झाल्यानंतर एक 8-10 दिवसांनी हे कल्चर ते तुम्ही त्यांच्या मुख्य शेतात टाकू शकतात आणि मुख्य शेतात टाकल्यानंतर तो तिथे वाढतो. निंदणाच्या वेळी त्याला गाडू शकतात किंवा डवरण करूनही गाडू शकतात. जर आपल्याला वाटलं की नाही बा माझ्याकडे बाकीची दुसरी पिकं आहेत, तर याला तुम्ही जर सुकवून ठेवले तर याच्यापासून तुम्हाला कंपोस्टसुद्धा तयार करता येते. आणि हा नायट्रोजन रिच प्रथिनं याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात. त्याच्यामुळे हे फार सुंदर प्रकारचं खत, जैविक खतही आहे, हे दोन्ही काम करतात. जैविक खतसुद्धा आहे, हे हिरवळीचं खतसुद्धा आहे. आणि याचा अजून एक उपयोग की हे जनावरांचं खाद्यसुद्धा आहे. कोंबड्या, शेळ्या, गाई, म्हशी, डुकरं, ससे, जेही कोणते आपल्याकडे प्राणी आहे त्या सगळ्यांना आपण हे चारा म्हणून सुद्धा वापरू शकतो. शेतकरी बंधूंनो, परत आपण कमी खर्चात आणि घरच्या घरी तयार करण्यासारखं एक खत आहे आणि ते आहे कंपोस्ट. कंपोस्ट आपण घरीच्या घरी करू शकतो. त्याकरिता लागणारा जो काळी कचरा आहे तो आपल्या घरी गोठ्यात अवेलेबल असतो किंवा आपल्याकडे जेही काही उपलब्ध आहे, काळी कचरा म्हणा, गव्हाणा म्हणा, तणस, शेण, हे सगळं एकत्र मिक्स करून त्याचे आपण जर खड्डा पद्धतीनेही करू शकतो किंवा ढीग पद्धतीनेही करू शकतो. तर तुमच्याकडे तुम्हाला जी सोयीची वाटेल ती पद्धत तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. आजकाल बाजारामध्ये किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे ह्या कंपोस्टमध्ये वापरण्याची वेगवेगळे जे जीवाणू आहेत ते सुद्धा उपलब्ध आहेत. तर डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठाकडे हे जे जैविक विघटक आहे, हे जैविक विघटकसुद्धा आपण त्या कंपोस्टमधल्या काडी कचऱ्यावर टाकून वापरू शकतो. यामुळे काय होतं की जो कंपोस्टिंगचा टाईम आहे हा कंपोस्टिंगचा टाईम त्यामध्ये कमी होतो. जीवाणूंची संख्या वाढल्यामुळे आपल्याला त्या खताचा जो कालावधी आहे हा कालावधी आपल्याला एनहान्स करता येतो, पुढे घेता येतो, लवकर तयार होते खत. आणि या जो कंपोस्ट असतो याला थोडीशी मध्ये 1-2 वेळा आलटापलटी करावी लागत असते. तर तुम्ही तुमच्याकडच्या उपलब्ध संसाधनाचा वापर करून त्याला तयार करा आणि त्याला वरून थोडं शेण आणि मातीनं लिंपून घ्यावं लागते. शेण आणि मातीनं लिंपून घेतल्यामुळे काय होतं, एक आतमध्ये जीवाणूंची क्रिया चांगली वाढते, तिथलं तापमान चांगलं वाढते आणि ते खत लवकर तयार होते आणि जी काही घातक त्याच्यामध्ये बुरशी वगैरे किंवा जीवाणू असतात त्यांचा त्याच्यामध्ये नायनाट होतो. आपल्याला सोयीचं जे असेल ते त्या पद्धतीने आपण कंपोस्टसुद्धा तयार करू शकता. अजून एक कमी खर्चाचं घरच्या घरी तयार होणारं एक खत आहे आणि ते आहे हिरवळीचं खत. हिरवळीच्या खतामध्ये तुम्ही गिरीपुष्प नाव ऐकलं असाल तर या गिरीपुष्पाला आता फुलं येणार. 1 जानेवारीच्या नंतर त्याला फुलं येणार. जर त्याच्या शेंगा जर आपण झालेल्या शेंगा जर आपण तोडून ठेवल्या, साधारणतः होळीच्या तेवढ्यामध्ये या शेंगा पक्व होतात. तर या शेंगा जर आपण तोडून ठेवल्या तर त्याच्या त्या बिया आपण पुढच्या हंगामामध्ये आपल्या शेतामध्ये पेरू शकतो किंवा आपण आपले जे बांध आहेत त्या बांधावर किंवा जी पडीक जमीन आहे तिथे आपण ते पेरू शकतो. आणि पेरल्यानंतर त्याच्या ज्या काही पुढे जाऊन फांद्या येतील त्या फांद्या कापायच्या आणि आपल्या शेतामध्ये टाकून द्यायच्या. त्या फांद्या टाकल्यामुळे काय होते, या गिरीपुष्पाच्या पानामध्ये
2.76% इतका नत्र असतो आणि हा नत्र तुमच्या जमिनीत मिसळतो. तुम्हाला जे आवश्यक खत आहे, सेंद्रिय खत आहे, ते हिरवळीच्या खताच्या मार्फत तुम्हाला मिळतं. तुम्ही जर बिया मिळवू शकले नाही तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कलमं मिळतील. त्याची फांद्या न्यायच्या तुमच्या पावसाळ्यामध्ये आणि त्या फांद्या तुमच्या बांधावर लावून द्यायच्या. त्याच्यातून 10, 15, 20 वर्षापर्यंत पाला मिळत राहील. तो तुमच्या मातीमध्ये मिसळत राहील आणि तुमची जमीन सुपीक होत राहील. यालाही फारसा पैसा खर्च लागणार नाही. फक्त आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे. पावसाळ्यामध्ये लावा, नाहीत तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये बिया जेव्हा येतील त्या बिया गोळा करा. नंतरचा अजून एक फार कमी खर्चाचा खत आहे आणि तो आहे सनबोरू. आता धान कापणीला आलेले आहेत. धान कापणीनंतर येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये काही क्षेत्र 1-2 बांध्या तुमच्या सोयीनुसार 1-2 बांध्या तरी हे सोनबोरूचं बीजोत्पादन घ्या. तुम्ही त्याला आता तुमच्या शेतात पेरलं तर साधारणतः 4 महिन्यामध्ये हे पीक तयार होईल. त्याच्यामधून जे बी तुमच्याकडे येईल ते बी पुढच्या हंगामामध्ये, खरीप हंगामामध्ये तुमच्या शेतात पेरा. म्हणजे तुम्हाला बाहेर जाऊन 70-80 रुपये किलोचं हिरवळीचं खत खरेदी करण्याची गरज नाही. तुमचं बियाणं तुमच्या घरी राहील, तुमचा खर्च कमी होईल आणि त्यातलंच यंदा जे तुम्हाला बियाणं मिळेल त्यातलंच 1-2 किलो बियाणं परत राखून ठेवा. पुढच्या रबीमध्ये पेरा. म्हणजे तुमचं हिरवळीचं खत तुमच्याजवळ तयार होईल. या पिकाच्या मुळांवर गाठी असतात. ते मुळंसुद्धा तुमच्या जमिनीत राहिल्यामुळे तुमची जमीन तशी सुपीक होईल. वातावरणातला नत्र जमिनीमध्ये स्थिर होईल आणि याच्यामध्ये थोडंसं नियोजन करण्याची गरज आहे. फार पैसा खर्च केलाच पाहिजे याची गरज नाही. आणि आपल्याला उपलब्ध संसाधनं, उपलब्ध जागा आणि उपलब्ध आपली आवड, आपल्याला कुठलं खत करायला आवडेल. तुमच्यासमोर स्रोत खूप सारे आहेत. खूप सारे तुम्हाला कंपोस्ट माहिती आहे, खूप सारे खतं माहिती आहे. परंतु आपल्याला कुठलं आवडतं, आपल्याला कुठलं करायला सोपं जातं हा विचार करायचा. आपल्या घरामध्ये, आपल्या परसामध्ये कुठले कुठले जीव आहेत, ते कुठल्या पद्धतीनं आपल्याला मदत करू शकतील, या सगळ्यांचा विचार करून आपण कमी खर्चामध्ये, कमी जागेमध्ये आणि घरच्या घरी ही खतं तयार करू शकता. निळं हिरवं शेवाळसुद्धा तुम्ही तुमच्या घरी तयार करू शकता. गच्चीवर म्हणा, अंगणात म्हणा, कुठंही निळं हिरवं शेवाळ तयार होऊ शकते. त्याच्यासाठी छोटीशी एक प्लास्टिकची ताडपत्री लागते, त्यामध्ये सुद्धा हे होऊ शकते.